मृदुलाच किचनमध्ये तुम्हा सर्व खवयांचं पुनश्च स्वागत आहे। स्पेशल वेजी सीरीजमध्ये आज आपण करतो आहोत स्मोकी फ्लेवरचे बैंगन भरता म्हणजेच वांग्याचे भरीत। नेहमीचे भरीत करण्यासाठी आपण गॅसवर वांगे भाजून घेतो, पण आज मात्र आपण वांग न भाजता झटपट खमंग भरीत म्हणजेच बैंगन भरता करणार आहोत, व तेही स्मोकी फ्लेवरचे। या भरितासाठी तुम्ही हिरवी किंवा जांभळी तुम्हाला जी उपलब्ध असतील ती, पण वजनाला हलकी अशी वांगी निवडून घ्या, त्यामध्ये बी कमी असतं। बस अजून स्वयंपाकघरातील नेहमीचं बेसिक साहित्य, सर्व तयारी आपली झालेली आहे। तर चला झटपट आपल्या रेसिपीकडे वळूयात। हे बघा, आपण हे वांग घेतलं, स्वच्छ धुवून कोरडं केलेलं आहे। तर आपण गॅसवर भाजणार नाही, तर आपल्याला तेलावरती ते शिजवून घ्यायचं आहे स्टीममध्ये, ठीक आहे। तर त्याच्यासाठी आपल्याला हे वांग कापून घ्यायचं आहे। हे देठ आहेत ना, आपण तो पोर्शन कट करू, हे बघा असं, आणि डिस्कार्ड करू। आणि त्यानंतर आपल्याला या पिलरच्या मदतीने, म्हणजे काय सोलणं, तर त्याच्या मदतीने आपण ही अशी सर्व साल काढून घेणार आहोत। तुम्ही या सोलण्याने म्हणजे पिलरने काढा किंवा सुरीने, तुम्हाला ज्याच्याने सोपं वाटेल त्याच्या साहाय्याने तुम्ही अशी साल काढून घ्यायची। चला आपण सर्व याची स्किन म्हणजे साल काढून घेऊयात। आपण वांग्याची स्किन काढून घेतली। एकीकडे गॅसवर कढई तापत ठेवली आणि त्यामध्ये 2 टेबलस्पून तेल आपण गरम करायला ठेवलंय। वांग कापलं की लगेच आपल्याला स्टीम करण्यासाठी तेलावर परतण्यासाठी घालायचं। बाहेर जास्त वेळ ठेवलं तर काळं पडेल, तर आपण ते कापून घेऊ। आपल्याला काही असं लहान मोठे नाही, रँडमली आपल्याला तुकडे करून घ्यायचे, ठीक आहे। कापून घेतल्याने काय होतं, आत जर कीड असेल तर ती आपल्याला दिसते। तर आपण छानचे तुकडे करून घेऊयात। बघा, प्रत्येक वेळी ना थोडं चेक करून घ्यायचं आहे, कीड आहे का नाही, मग तसे आपण पीसेस करून घेतोय। कढईत तापत ठेवलेलं तेल गरम झालंय, त्यामध्ये घालतोय आपण 1/2 टीस्पून जिरे, घालतोय 4 लसणाच्या पाकळ्या, त्याचबरोबर आपण 2 हिरव्या मिरच्या घेतल्या, जरा जाड, ज्या विशेष तिखट नाही, तर त्या आपण जरा तुकडे करून घालतोय। आणि त्याच परत आपण घालूयात आपण फोडी करून घेतलेले वांग, आणि वांग्याबरोबरच आपण एक मीडियम आकाराचा टोमॅटो, जो आपण असा रफली चॉप करून घेतलाय, तो देखील आपण घालतोय। आपल्याला हा टोमॅटो आणि हे वांग छान मऊ होईपर्यंत शिजून घ्यायचं। त्याकरता गॅसची फ्लेम आपण लो टू मीडियम केलेली आहे, आणि कढईवरती आपण झाकण ठेवूयात, आणि आपण मस्त मऊ स्मॅश होईल इतपत आपण हे वांग आणि टोमॅटो शिजवून घेणार आहोत। मधून मधून आपण झाकण उघडून चेक करत राहू, कालथ्याने हलवत राहू, आणि छान महीन असं शिजवून घेऊयात। 3-4 मिनिटं झालेली आहेत, आपण एकदा चेक करूयात। छान तेलावरती म्हणजेच वाफेवरती छान शिजत आहे, मऊ होत आहेत, पण थोडा वेळ आहे अजून आपल्याला। छान मऊ झालं पाहिजे। आपण एकदा मिक्स करून घेऊयात, चेक करायचं की कढईला तर लागत नाही ना, नाही अजिबात नाही, तेल अगदी पुरेसं आहे। बस आपण परत शिजवून घेऊ, असंच एकदा दोनदा आपण चेक करायचं 1-2 मिनिटांनी, ठीक आहे। चला होऊ देऊयात। आता आपले वांगे आणि टोमॅटोच्या फोडी शिजत आहेत, 9-10 मिनिटं झालेली आहेत। मी मधून एकदा दोनदा त्याला हलवून घेतलं होतं। बघा, वांग छान मशी झालंय, मऊ शिजलंय, आणि टोमॅटो देखील दिसत असेल तुम्हाला। बस पुरेसं झालेलं आहे। आता आपण गॅस बंद करूयात, आणि आपल्याला हे सर्व मॅश करून घ्यायचं आहे। आपल्याला पोटॅटो मॅशर असतं ना, त्याच्या मदतीने आपण त्याला छान मऊ करून घ्या, आणि त्यानंतर आपल्या भरताला फोडणी घालूयात। हे बघा, आपण वांग्याचा गर छान मऊ स्मॅश करून घेतलाय। मिक्सरवर काढायचा नाही, पण मिक्सरवर पेस्ट होईल, हा आपण सॉफ्ट करून घेतलेला आहे गर, ठीक आहे। आता आपण फोडणीला घालतोय, त्यासाठी मी परत 2 टेबलस्पून तेल तापायला ठेवलेलं आहे। यामध्ये आता आपण प्रत्येकी 1/2 टीस्पून जिरे आणि मोहरी यांची फोडणी करूया। फोडणी व्यवस्थित तडतडली आहे, गॅसची फ्लेम आता आपण लो केलेली आहे।
यामध्ये आता आपण घालतो मूठभर सुक्या खोबऱ्याचे आपण असे काप काढून घेतले ते घालतोय. चिवड्याला करतो की नाही आपण चिवड्यात घालण्यासाठी तसे आपण काप घातलेले आहे. आणि त्याचबरोबर आपण एक मूठभर शेंगादाणे देखील घातलेले आहे. खोबऱ्याचा रंग बदलला. त्यावर आता आपण एक मोठ्या आकाराचा कांदा जो जरा मी मोठा मोठा कापून घेतलाय. भरतामध्ये भरपूर कांदा घातला जातो हा. कांद्यामुळे त्या भरताची लज्जत अजून वाढते. तुम्हाला हवा तर तुम्ही चौकोनी कापून घेतला कांदा तरी चालेल. मी जरा लांब लांब पातळ असा कापून घेतलाय. आणि याबरोबरच थोडंसं परतून घेतलंय की आपण पातीचा कांदा स्प्रिंग अनियन त्याचा आपण पांढरा भाग जरा तो घालतोय. या भरतामध्ये कांदा पात फार भारी लागते. नसेल तुम्हाला उपलब्ध नाही घातली तरी चालेल, पण असेल तुमच्या इथे मिळत असली कांदा पात तर आवर्जून घाला. या भरताची लज्जत एकदमच वाढते. आता आपल्याला हा कांदा त्याचा रंग बदलेपर्यंत हलका गुलाबी होईपर्यंत आणि सॉफ्ट होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत. कांदा थोडासा सॉफ्ट झालेला आहे. त्यामध्ये आपण परत 2 हिरव्या मिरच्या घालतोय. आपण ह्या अशा अख्ख्याच घातलेल्या आहेत. त्याचबरोबर आपण घालतो आहोत 1 पिंच म्हणजे 1 चिमूट हिंग. बऱ्याच जणांना वांग्याचा त्रास होतो, म्हणजे वांग तसं वाटळू असतं ना, म्हणून आपण हिंग घातलेला आहे. आणि या मिरच्या अख्ख्या घातलेल्या या भरतामध्ये मधून मधून खाताना छान वाटतात. कसं नाही मिरच्यात विशेष तिखट नाही, त्यामुळं भरीत भाकरी खाताना मध्येच मिरचीचा एखादा घास घेतला की धमाल येते. त्याचबरोबर आपण घालतो आहोत 1 टेबलस्पून आलं आणि लसणाची पेस्ट एकत्रित पेस्ट करून घेतली. आपण आधी वांग वाफवून घेताना 4 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेच, अजून पेस्टही घातली. आता गॅसची फ्लेम आपण अगदी लो करणार आहोत. आपल्याला त्यावर काही स्पाइसेस घालायचे आहेत. यामध्ये आपण आधी घालूयात 1/2 टीस्पून हळद पावडर, 1/2 टीस्पून लाल मिरची पावडर. तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त घालू शकता. आपण 1 टीस्पून धणा पावडर घातले, 1/2 टीस्पून जिरा पावडर घातलेला आहे. काही सेकंद आपण मसाले हे कांद्यासोबत परतून घेतले. आता यावर आपण घालतो आहोत 1 मोठ्या आकाराचा टोमॅटो जो आपण अगदी बारीक चॉप करून घेतलेला आहे. आधी आपण मीडियम आकाराचा वापरला, आता 1 मोठ्या आकाराचा आणि जरा बारीक कापून घेतलेला आहे बरं का. आता हे सर्व साहित्य आपल्याला टोमॅटो मऊ शिजेपर्यंत ठेवायचं आहे. त्यामध्ये काय होईल, कांदा देखील छान मऊ होईल, टोमॅटो मऊ होईल, व्यवस्थित शिजेल. तर आपण कढईवर ठेवूयात झाकण आणि लो टू मिडियमच्या मध्ये फ्लेम ठेवून शिजवून घेऊयात. टोमॅटो मऊ झालाय बरं का, व्यवस्थित मऊ झालेला आहे. आता यावरती आपण वांग जे आपण स्मॅश करून घेतलंय ना ते घालूयात. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. सुरेख. आता आपल्याला यावर घालायचे आहे 1/2 टीस्पून किचन किंग मसाला. जर तुमच्याकडे हा किचन किंग मसाला नसला तर तुम्ही तुमच्या घरी उपलब्ध असणारा गरम मसाला पावडर घालू शकता. आणि त्याचबरोबर आपण 1 टीस्पून कसुरी मेथी घालतोय. आपण घालतोय स्प्रिंग अनियन म्हणजे कांदे पातीचा हिरवा भाग. आपण जवळजवळ मूठभर असा घातलेला आहे. त्याचबरोबर आपण घालतोय मीठ. तर आता तुम्ही तुमच्या अंदाजाने म्हणजे तुम्हाला कितपत मीठ लागतं त्या प्रमाणात तुम्ही मीठ घाला. कसं ना रेसिपीमध्ये आपल्या घरी कसं खाल्लं जातं तिखट मीठ हे तुम्ही तुमच्या मनाने टाकत चला. माझ्या घरी विशेष तिखट खाल्लं जात नाही, त्या प्रमाणात मी मग तिखट टाकते. मीठ हे मला फार लागत नाही आणि तिखट देखील मी अगदी बेतात खाते. वाव, झकास. वांग आपण व्यवस्थित शिजवून घेतलेलं आहे बरोबर, मसाले शिजवले, पण आता हे दोन्ही एकत्र शिजले पाहिजे. म्हणजे आपल्या वांग्याच्या गरात हे मसाले छान मुरले पाहिजे. त्याकरता आपण
अगदी लो फ्लेम करायची गॅसची आणि आपण कढईवर ठेवूया झाकण आणि लो फ्लेमवरती आपण छान 3-4 मिनटं मस्त शिजवून घेऊया. म्हणजे सर्व मसाले मिक्स होतील त्या गरामध्ये. त्यानंतर या भरताला छान दणदणीत वाफ येईल तोपर्यंत आपण शिजूया. 3 ते 4 मिनटं पुरेसे होतील. गेली 4 मिनिटं आपण हे भरीत शिजवून घेतोय सुरेख. हे बघा तेल सेपरेट होतं दिसत असेल तुम्हाला. आपलं भरीत ऑलमोस्ट रेडी आहे. कसलं जबरदस्त दिसतंय आणि मला माहीत आहे त्याची चव देखील तेवढीच भारी असणार आहे. भरीत तसं ऑलमोस्ट रेडी आहे. आपण गॅस बंद करूया आणि त्यावरती थोडीशी आपण कोथिंबीर घालूया आणि कांदा पात हिरवी जी आपण बारीक कापून घेतली. आपलं भरीत रेडी आहे. पण काय मिसिंग आहे तो स्मोकी फ्लेवर. आपण वांग भाजून घेतलं नाही त्यामुळे तसा वास तसा स्वाद आपल्या भरताला येणार नाही. त्याकरता तो स्मोकी फ्लेवर येण्यासाठी आपण एक आयडिया करूयात. आपण इथं वाटी ठेवली आणि दुसऱ्या बाजूला मी एक कोळसा गरम व्हायला ठेवला होता गॅसवरती. बस तो ठेवलाय त्या वाटीत. त्यावर आपण तूप घालूयात. बघा छान स्मोक तयार झाला ना. बस आपण कढईवर झाकण ठेवूयात. म्हणजे काय तो स्मोक आपल्या भरतामध्ये छान मुरेल. आपल्याला फार नाही ठेवायचं. अर्धा मिनिट खूप झालं. चला स्मोकी फ्लेवरचं आपलं भरीत रेडी आहे. उघडून बघूयात आपण. हे बघा छान भरतामध्ये तो स्मोकी फ्लेवर उतरलेला आहे. आपण ही वाटी काढून घ्या. डिस्कार्ड करूयात आपण हा कोळसा आणि आपलं हे भरीत रेडी आहेच. गरमागरम भरीत आपण कळण्याच्या भाकरीसोबत सर्व करून घेऊयात. वांग न भाजताही स्मोकी बैंगन भरता आपण सर्व केला आहे कळण्याच्या भाकरीबरोबर. पण हे बैंगन भरता पोळी फुलक्यांबरोबर देखील तेवढेच भारी लागते. या हिवाळ्यात सीझनची चांगल्या प्रतीची भरताची वांगी मार्केटमध्ये आलेली आहे. तेव्हा खवयांनो आजचा आपला गावरान मेनू स्मोकी बैंगन भरता व भाकरी आजच प्लॅन करा व आपला परिवार मित्रमंडळी यांच्यासह एन्जॉय करा. छान छान स्पेशल व्हेजींसाठी डिस्क्रिप्शन बॉक्स देखील चेक करत चला. परत भेटूत एक छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.